दसऱ्याच्या मध्ये उभा राहा. जा हो तुमच्या मध्ये यायला घ्या ना. जा जा मग, जा 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 जा. कृष्णा पालखी मागा आहे अजून, थांबून घ्या. पालखी मागे आहे, पालखी मागे. कृष्णा इकडे. वारी निघाली काय सांगा. बर, विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आज यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आज बरोबर इथून पालखी निघून 24 तारखेला बरोबर पंढरपूर या ठिकाणी थांबणार आहे. तरी सर्व महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना एक आवेदन आहे की सर्वांनी या वारीत यावं, पालखीत प्रवेश करावा आणि आनंद घ्यावा, ही सर्वांच्या वतीनं वारी निघाली काय सांगा. अत्यानंद आहे. विश्वगुरु निघालेत संपूर्ण वारकऱ्यांना बरोबर घेऊन पंढरीला. मला अत्यानंद आहे. आज सुखाची वर्ष येणार, त्यांच्या कृपेने नक्की येणार, नक्की येणार. देवाच्या कृपेने येणार, संतांच्या कृपेने येणार, सगळं चांगलं होईल. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा आज निघालेला आहे. देव वारकऱ्यांच्या इच्छा आहे, देव वारकऱ्यांना आनंद आहे. आपण पांडुरंगाला एकच मागितलंय, भरपूर पाऊस पडू महाराष्ट्रात. वारकऱ्यांची इच्छा आहे. निवृत्तीनाथांचं आज पावसात आगमन झालं, पावसात प्रस्थान होत आहे. साधारण किती वारकरी आहेत सोबत. आता अंदाज समाज संख्या 30 ते 40 हजार समाज दिसतो. आजचा मुक्काम कुठे आहे. पहिल्या महापंचायत आखाडा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर. तुमचं नाव. मोहन महाराज बेलापूरकर, पालखी सोहळा प्रमुख. निवृत्ती चौकदार आहेत, वारीचं महत्व सांग. हॅलो, गेले परंपरा तुमचे परंपरा आपल्या निवृत्तीनाथांचं पालखीचं प्रस्थान होत आहे. अगदी आनंदात थाटामाटात सर्व वारकऱ्यांच्या आनंदात सर्व पालखीचं प्रस्थान होत आहे. मुक्काम पेगलवाडी, हो पेगलवाडीला मुक्काम आहे. आजचा मुक्काम जवळ आहे. निवृत्तीनाथांचे गुरु गैनीनाथ महाराज यांची समाधी पेगलवाडी पुशी या ठिकाणी आहे. तिथं आज मुक्काम होत आहे. शकुंतलाबाई काळू घारे, काळुस्ता, माझ्या पांडुरंगाची मी वारी करते. एवढं दिवा हा धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमावर नावा. शिवा अवतार धरोनी गेलो त्रिलोके पावन, समाधी तिर्मके शिकारी मागे शोभे बर्मागिरी. निवृत्तीनाथाच्या चरणी शरण एका जनार्दनी, शिवा अवतार धरोनी गेलो त्रिलोके पावन. वाचा म्हणती गंगा गंगा. विठोबा मला मुळ धाडा, धावत येईन दोडा, चरणी लोळे न दडबडा, माझा जीव झाला वेडा. वा, अरे माझे जीवीची आवडी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पंढरपुरा नेईन गुढी, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आम्हा वारकऱ्याला नेतात, हेच आमचं भाग्य आहे. कुलकर्णी सचिव आहेत. हो, काय नाही, आनंद आहे. पंढरीच्या वाटेने निघालेलो आहे, प्रस्थान झालेलं आहे निवृत्तीनाथांचं, आणि पांडुरंग आमची वाट बघतोय, त्यामुळे आम्ही पांडुरंगाकडे निघालेलो आहे. पांडुरंगाकडे काय मागणी करणार. काय नाही, भरपूर धनधान्य, पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही सगळं मिळावं. सगळ्यांना सगळं मिळावं. कायम भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू नये,
पिकं सगळी छान यावीत आणि दुष्काळ कोणताही नको, सगळ्या बाजूने समृद्धी व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करणार आहोत. आता वारी निघालेले काय सांगा भाविकांना? भाविकांना माझं सांगणं हेच राहील की पोलीस हे तुमच्या सेवेसाठी आहेत. आम्ही पण एक पोलिसाच्या रूपातले एक वारकरी म्हणूनच आम्ही या ठिकाणी आहोत आणि जेवढं वारकऱ्यांना आम्हाला मदत करता येईल आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांना नेता येईल, मार्गक्रमण करता येईल, ती आमची पहिली प्रायोरिटी राहील. आणि याच्यामध्ये आम्ही हेच बघू की अशाच प्रकारचं वारकऱ्यांचं जे काही त्यांना पुण्य लाभतं ते त्यांच्या माध्यमातून पोलिसांनाही पुण्य लाभेल आणि आम्ही लोकांची सेवा करू. एकंदरीत भाविकांना काय आवाहन करा? भाविकांचं आव्हान हेच राहील की भाविकांनी शांततेमध्ये जावं, एका शिस्तीमध्ये जावं. पालखी जी आहेत, आपली ज्या काही दिंडी आहेत, दिंडीचा जो काही एक क्रम ठरलेला असतो त्या क्रमाप्रमाणे जर गेले तर मला वाटतं आणखी चांगलं होईल. एकंदरीत बंदोबस्त कसा असणार सर? बंदोबस्ताचं नियोजन आहे. आम्ही दोन्ही बाजूला आता इथून आता गर्दीचं ठिकाण आहे, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला आम्ही बंदोबस्ताचं नियोजन राहील. रथाला आमचा बंदोबस्त राहील आणि त्याप्रमाणे पोलीस अधिकारी जे आहेत, अधिकारी आणि आम्ही स्वतः एसपी म्हणून या ठिकाणी आहोत. भाविक उनको क्या कहेंगे? प्लीज 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 नको नको आज आज आमचे डीवायएसपी बोलतील. हा सर काय सांगा? नाही, आज जी प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी आहे, निवृत्तीनाथांची पालखी सोहळा हा पंढरपूर रवाना होतोय. त्या अनुषंगाने पोलीस दलातले स्वतः माननीय पोलीस अधीक्षक साहेब, आमचे ऍडिशनल एसपी मॅडम आणि सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी हजर आहेत. गर्दीचं नियोजन करण्याकरता मोठ्या प्रमाणात पोलीस बल रस्त्यावर वापरलेला आहे. परंतु शहराचे विकास आणि त्या भूमिकेतनं रस्त्याची खोद वगैरे झालेली असल्यामुळे थोड्या भाविकांची गैरसोयी होत आहे. भाविकांना देखील आम्ही विनंती करणार आहेत, आपण प्रशासनाला सहकार्य करावं. प्रशासन आपल्या सेवेसाठी रस्त्यावर सदैव तत्पर आहे. आणि महिला भाविकांना पण विनंती करणार आहे, आपण आपल्याकडे असलेले दागिने वस्तू वगैरे सांभाळावी आणि भाविकांनी आपले खिशे वगैरे सांभाळावे. कारण प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी असल्यामुळे काही लोक असतात जे चुकीचे, ते त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी देखील ही काळजी घ्यावी आपल्या भाविकांनी, ही विनंती आहे. कोणाला अडचण असल्यास त्यांनी पोलिसांना फोन करावा. 100 नंबर आमचा 112 डायल नंबर आहे आमचा 112, याच्यावर डायलवर फोन करावा. पोलीस आपल्या मदतीला हजर असते. 112. निवडून आल्यानंतर पहिलीच वारी आहे, काय सांगा? खूप छान प्रसंग आहे माझ्या जीवनातला. निवृत्तीनाथ महाराजांचं आज या ठिकाणी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतंय आणि या प्रस्थानाला मला या ठिकाणी येण्याचं भाग्य देवाने परमेश्वराने मला प्राप्त करून दिलं. मी खूप खूप आभारी आहे सगळ्या निवृत्तीनाथ संस्थांचा. पांडुरंगाकडे काय मागणी करा? काय नाही, चांगला पाऊस पडू दे, माझ्या शेतकरी राजाच्या प्रत्येक पिकाला चांगल्या प्रकारचा भाव मिळू दे, शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे हेच मागेल मी.